लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुमाला, पंढरपूर। आज पंढरपूर येथे उपोषणकर्त्यांच्या समक्ष राज्यातील सर्वपक्षीय धनगर समाजाचे नेते मंडळी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक इथं पार पडली। या बैठकीमध्ये या राज्यातील धनगर समाज बांधवांना एक 4 दिवसाचा अजेंडा देण्यात आलेला आहे। त्या अजेंड्यानुसार उद्या दिनांक 21 तारखेला राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपापल्या गावामध्ये डिजिटल बॅनर तयार करून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात यावा अशा प्रकारचा मजकूर लिहून ते बॅनर आपल्या गावामध्ये लावण्यात येणार आहेत। त्याचबरोबर दिनांक 22 तारखेला या राज्यातील प्रत्येक आमदाराच्या, प्रत्येक खासदाराच्या दारामध्ये जाऊन हलग्या वाजवायच्या आहेत आणि हलग्या वाजवून त्या आमदाराचं लेखी पत्र घ्यायचं आहे आणि नुसतं लेखी पत्रच न घेता त्या आमदाराची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं ऑनलाईन शूटिंग करून घ्यायचं आहे आणि ते या असणारी जी सेंट्रल कमिटी आहे त्यांच्याकडे या आरक्षणाच्या बाबतीतली त्या आमदाराची, खासदाराची भूमिका काय आहे ती या ठिकाणी सांगायची आहे। त्याचबरोबर दिनांक 23 तारखेला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राज्यात, महाराष्ट्रातील प्रत्येक रस्त्यावरती धनगर समाजाच्या वतीनं भव्य दिव्य असा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर दिनांक 24 तारखेला याच जिथं आता उपोषणाचं आंदोलन चालू आहे याच मैदानावरती राज्यातील सर्व धनगर समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता एक निर्णायक मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। आज 9 तारखेपासून सुरू झालेला आरक्षणाचा अंमलबजावणीच्या उपोषणाचा लढा, त्या लढ्यासाठी आज राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे समाज बांधव उपस्थित होते, नेते उपस्थित होते। काही नेते मुंबईमध्ये त्यांच्या कामात आहेत। ज्याप्रमाणे पंकज देवकते यांनी सांगितल्याप्रमाणे 21 तारखेपासूनचा 24 तारखेपर्यंतचा शेड्यूल, 24 तारखेला पंढरपुरात आषाढी वारीचं स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो। आम्ही सांगली जिल्हा पलूस तालुक्याहून आलोय। आम्ही मंगळवारी पंढरपूरच्या समर्थनात अर्धदंड आंदोलन केलं होतं। आम्ही इथून गेल्यानंतर आम्ही पलूस तालुक्यातील सर्व धनगर बांधव जो 4 कलमी आम्हाला कार्यक्रम दिलेला आहे तो करणार आहे आणि परत आणि जो आम्ही स्वतःच आमच्या घरातली बायको, मुलं, सर्व पशुपालन सर्व घेऊन आम्ही प्रत्येक धनगर बांधव पलूस तालुक्यामध्ये आम्ही रस्त्यावरती येणार आहे। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।